संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसभेचं लक्ष आहे ते म्हणजे बारामती या लोकसभा मतदारसंघावर. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कौटुंबिक राजकीय संघर्ष दिसून येतोय. एका बाजूला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुप्रिया सुळे तिसऱ्यापेक्षा जास्त वेळा जिंकून आलेत. आता यंदा चौथ्यांदा ते निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधातच अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार ह्या महायुतीकडनं उमेदवार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गतच खडकवासला विधानसभा मतदारसंघ येतो. या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांची मतं काय आहेत, लोकांना काय वाटतं, असे वेगवेगळे लोकांना काही प्रश्न विचारणार आहे आपण. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खडकवासला येतं. या भागामध्ये कुणाचं वर्चस्व वाटतं, तुम्हाला कोण खासदार होईल असं वाटतं? सुप्रिया सुळे. कशामुळे वाटतं? का 5 टर्म झालेले आहेत खासदार, म्हणून त्यांना असं वाटतं ते होत्यात म्हणून. कामं चांगली, लोकांच्या गोरगरिबांना मदत करतात, गोरगरिबांना मदत करतात, कुणाच्या लग्नाला हजर राहतात. बरोबर. तुम्हाला या लोकसभा मतदारसंघावेळेस परिवार वाद हा जो दिसून येतो, पवार कुटुंबियांमध्येच दिसून येतोय, त्या संदर्भात इथे लोकांशी संपर्क ज्यावेळेस प्रचार करतायत उमेदवार, त्यावेळेस नेमकं काय करतायत ह्याच्यामध्ये काय वाटतं? काय आहे आता हे सर्व राजकारणाचा खेळ खंडोबा झालेला आहे. पण हे सुप्रिया सुळेच इथून विजय होणार आहे. उद्धव साहेब सुप्रिया सुळेंना, शरद पवार साहेबांना अख्ख्या महाराष्ट्रात चांगलं सहकार्य मिळतं. म्हणजे हां, हे लबाडीचं राजकारण चाललंय. शहरी भागामध्ये या मतदारसंघामध्ये जवळपास 2 टर्म भाजपाचे आमदार आहेत. याचा फायदा सुनित्रा पवार यांना होताना दिसेल? नाही नाही नाही, अजिबात होणार नाही. लोक आतून नाराज आहेत. सर्व सर्व लोक नाराज आहेत. वरती तुम्ही काय पण सांगतील, पण आतून नाराज आहे सर्व. हां, अ, तुमचं काय मत आहे? बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाशी चर्चा सर्वाधिक आहे? आणि मुळात या मतदारसंघामध्ये गेल्या काही कालावधीमध्ये सुप्रिया सुळे नेतृत्व करतायत, त्या विकास कामं करताना पूर्ण दिसून आल्या आहेत का? सुप्रिया सुळेचं काम चांगलं आहे. सुप्रिया सुळेचं चांगलं काम आहे आणि वातावरण चांगलं केलेलं आहे त्यांनी. कामं चांगली केलेली आहेत आणि रोज कुणाच्या सुखादुःखात रस्त्याची कामं, ड्रेनेजची कामं, सडकाची असं सगळं चांगल्या प्रकारे केलेलं आहे. सुनित्रा पवार या मतदारसंघामध्ये आल्या होत्या प्रचाराला? नाही आल्या होत्या 1-2दा, पण त्या नौक्या आहेत ना, हिला कसं कामाचा अनुभव आहे जरा असं. सुप्रियाताईंना कामाचा अनुभव आहे. आपण काही इतर लोकांशी सुद्धा वेगवेगळ्या बोलणार आहे, कारण की मुळात बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य लोक सुद्धा आहेत. इथं आता एक चपला दुरुस्त करणारा व्यक्ती आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक चर्चा कुणाची सुरू आहे? दोन्ही वजनदार राजकीय पार्श्वभूमी असणारे उमेदवार असताना आता सध्या तर शरद पवार चालू आहे इथे. शरद पवार साहेबांचं सध्या जोरात चालू आहे इकडे. म्हणजे सुप्रिया सुळे यांचं वर्चस्व आहे. हा ओके, सुप्रिया सुळे. सरकार मात्र महायुतीचं आहे. सुनित्रा पवार सरकार सत्ताधारी बाकांवरचे आहेत. अजित पवारांसारखे त्यांना मोठी साथ आहे, तरी सुद्धा त्यांना राजकीय फायदा होणार नाही दिसत. होईल ना, फायदा होईल ना, होणार. नाही, पण तुम्ही सांगताय की सुप्रिया सुळेंना फायदा होईल. होय ना, सुप्रिया सुळे शरद पवार ती एकच आहेत ना, बरोबर आहे ना. त्यांनी फायदा होणार. याच्यामध्ये वेगवेगळी मतं जी आहेत ती लोकांची दिसून येत आहेत. काही लोक इथे सुद्धा आहेत, आपण त्यांना विचारू कोणाचा नेमका बालेकिल्ला आहे बारामती लोकसभा मतदारसंघ? सुप्रियाताई 100% विजय होणार आहे ह्या वार्डातून. आणि साहेब आहे तर साहेबांच्या आशीर्वादामुळे सगळं अख्खं राजकारण सगळं व्यवस्थित साहेबांना बघूनच सगळं राजकारणामध्ये सुप्रिया सुळ्यांचा 100% विजय होणार. अजित पवार आणि शरद पवार हा कौटुंबिक राजकीय संघर्ष लोकांना काय वाटतं सर्वसामान्य नाही? 100% शरद पवार होते म्हणून शरद पवारने आतापर्यंत सगळा बारामती अख्खा सगळं सुप्रियाताईंच्या हातात होता. आतापर्यंत सुप्रियाताईंनी भरपूर काम केलेलं आहे आणि सुप्रियाताईंचा आशीर्वाद या गावावर. सुप्रियाताई कायम प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतात आणि पवार साहेबांच्या शब्दाला सगळे लोक मान देतात आणि तुतारीचा विजय होणार आहे. मग घड्याळ चालेल का नाही? कशामुळे चालणार नाही असं वाटतं? घड्याळ म्हणजे साहेबांचाच माणूस आहे. साहेबांनीच हे केलेलं आहे. साहेबांचा घात केलेला आहे त्यांनी. साहेबांचा घात करून त्यांनी त्यांचा सगळ्यांना ओढून दिले. आम्ही उद्धव साहेबांची माणसं आहे. आमचे उद्धव साहेब, आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिक असल्यामुळे आमचं म्हणजे राजकीय पार्श्वभूमी एक भाग आहे. तसंच काही इतर लोकांची सुद्धा आपण बोलणार आहे. आपणास माहित आहे की एक बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 2009 पासून जवळपास सुप्रिया सुळे निवडणूक लढवत आहेत आणि प्रत्येक वेळेस मार्जिन वाढत गेलं होतं.
मागील निवडणुकीमध्ये भाजपच्या वतीने कुटुंबियांच्या वतीने उमेदवारी देण्यात आली होती भाजपकडनं. खडकवासला मतदारसंघामध्ये जवळपास 2 टर्म भाजपाचे खासदार आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता नेमकं काय होतंय यावेळेस हे देखील पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. आपण एक रसवंती गृहात इथे जाऊयात. तिथे सुद्धा लोकांना काय वाटतं, कारण की इथे खूप लोक चर्चेत आहेत, दिसून येत आहेत. आत्ता लोकसभेच्या वातावरण सगळीकडे सुरू आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार कुटुंबीय जे आहे त्यांच्यामध्ये हा राजकीय संघर्ष दिसून येतोय. लोकांना काय वाटतं या भागामध्ये कुठला खासदार होईल आणि सुप्रिया सुळे खासदार म्हणून त्यांनी काम केलं ते योग्य केलंय का? त्यांचं काम तर आत्ता व्यवस्थित चाललेलं आहे. सगळीकडे फिरतात ते वगैरे आणि व्यवस्थित काम चालू आहे आणि त्यांनी निवडून यावं असं आम्हाला पण वाटतं. दुसऱ्या बाजूला महायुतीकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ताकद अजित पवार लावतात. अजित पवारांनी या काही दिवसांपूर्वी इथे सभा घेतल्या होत्या. हाऊसिंग सोसायटीमधील लोकांनी मतदान करा असं स्वरूपाचं आव्हान देखील केलं होतं. सुनीत्रा पवारांपेक्षा सुप्रिया सुळे का उजव्या आहेत असं वाटेल? सुप्रियाताई पवार सुळेंचं काम कसं आहे माहिती आहे का, की पहिल्यापासून त्या थोड्याशा ॲक्टिव्ह आहेत आणि ह्या ज्या आहेत पवार मॅडम, तर त्या थोड्याशा आत्ताशा नवीन आहेत. तर त्याच्यामुळे काय होतं, लोकांना जुना चेहरा बघणं खूप जरा योग्य त्याचं वाटतं. इथे पण काय आहे शेवटी की काम कोण करतंय हे महत्वाचं आहे असे. कारण कसं होतं की ज्या वेळेस तुम्ही जनतेसाठी कामं करता त्यावेळेस जनता बघत असते की बाबा तुमचं काम झालंय किंवा नाही झालेलं आहे. आणि जो माणूस काम करणार आहे त्याच तुम्हाला फळ भेटणार आहे. एवढं. तुम्हाला काय वाटतं, कोण खासदारकीचा उमेदवार असू शकतं त्याच्यामध्ये आणि कुणाचा विजय असू शकतो? सुप्रिया सुळे भावना आहे ना लोकांची, या भागामध्ये ते संपर्कात जास्त राहिल्या. आहेत ना. या भागामध्ये सुप्रिया सुळे हे संपर्कात आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. तिथे काही महिला देखील आलेल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वर्चस्व कुणाचं अधिक दिसून येतं? सुप्रिया सुळे यांनी या मतदारसंघामध्ये काम केलंय का हो, तिथं? केलंय. त्याच येणार निवडून, त्याच निवडून येणार आणि त्यांनाच निवडून आलं पाहिजे. शरद पवारनी पण भरपूर कामं केली आणि आता परिस्थिती अशी आहे, या मोदींनी आम्हाला भिकारी करून ठेवलंय. 20 रुपयाची भाजी 30 रुपये, असं कुठं असतंय व्हय? गरिबांनी काय करायचं? एक तर नोकऱ्या नाही आम्हाला जर नोकरी असती तर आम्ही तुम्हाला म्हणजे तुमच्या कुटुंबियाला, घरातल्या मुला कुणालाच नाही, मुलांना बी नाही, सुनांना बी नाही. आणि मी तर काय अशी जुन्या भांडीची कामं करत होते, कशी तरी पोरं लहानाची मोठी केली, कळलं का? पण आता पोरांना पण माझ्या कामं नाही ना. या भागामध्ये हा. सुप्रिया सुळे संपर्कात राहतात, लोकांच्या इकडे येतात का त्या? येतात पण काय आहे, वरची लोक जरा नीट लक्ष देत नाही गरिबांकडं. लक्षात घ्या, सुप्रियाताई आता मध्ये येऊन गेल्या. सुप्रियाताई आता दामिनी हॉटेलमध्ये येऊन गेल्या. त्यांच्या संग संपर्क साधला आम्ही. त्या म्हणल्या करतो आम्ही काम आणि त्यांना निवडून तेच येणार आणि त्यांनाच निवडून देणार आम्ही. बरोबर आहे. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया इथे लोकांच्या येतात. आपण काही इथे जे आहेत त्या लोकांना सुद्धा विचारूया की नेमकं ठीक आहे ना, लोकसभा सुप्रिया निवडणुकीच्या सुळेलाच मतदान आहे आमचं. 100% सुप्रिया सुळेलाच मतदान आहे आमचं. हा, त्यांनी आमचे कामं केलेले आहेत सगळे. पवार कुटुंबियांमध्ये प्रचारामध्ये एकमेकांवर फार वितुष्ट आता दिसून येतं. या संदर्भात काय वाटतं मतदार म्हणून? नाही, प्रचार काय आहे, सगळ्या जणाला ज्याचा त्याचा अधिकार असतो प्रचार करण्याचा. पण आपल्या मनात जे आहे तेच आपण 100% करणार. हा. सुप्रिया सुळे ह्या संपर्क या भागामध्ये अधिक ठेवतात असं मत आहे. दुसरीकडे सुनीत्रा पवार यांच्याकडे राजकीय अनुभव फारसा नाही, ते फारसे संपर्कात नाहीत असं खडकवासला या भागातल्या मतदारसंघातल्या काही लोकांचं मत आहे. इथे अजून काही महिला आहेत, त्यांना सुद्धा आपण विचारूया. या लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्या मुळात समस्या कोणत्या आहेत आणि विद्यमान खासदारांनी त्या समस्या सोडवल्या आहेत का? म्हणजे तुमच्या या मतदारसंघामध्ये तुम्हाला वाटतं का की तुमचे जे खासदार आहेत त्यांनी तुमचे प्रश्न सोडवलेले आहेत? काय सांगायचं आता? अनेक जण इथे बोलायला आहे. तुम्हाला वाटतं की या मतदारसंघामध्ये जे आहेत त्या वेगवेगळ्या लोक आहेत इथे, आपण इथे काही जणांना विचारूया की या जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी तुमचे प्रश्न या मतदारसंघातले सोडवले का आणि
जो आता नवीन इलेक्शन होणार आहे त्यामध्ये कोण प्रभावी ठरेल असं वाटतं? सुप्रिया सुळे. कशामुळे? त्यांनी आम्हाला लॉकडाऊनमध्ये याच्यामध्ये आम्हाला मदत केली ना, त्यांनी भरपूर धान्य वगैरे गरिबांना पोच केलं, त्यांनी सुविधा केलेल्या आहेत त्यांनी. हो. लॉकडाऊनच्या काही अनुभव देखील मतांमध्ये फार महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण की जो लोकप्रतिनिधी संपर्कात राहिला, लोकांबरोबर राहिला, त्याच्या संदर्भामध्ये तो नेमकं किती उपयोगी ठरला हे पाहणं राहणं आहे. इथे काही बाकीचे लोक सुद्धा इथे थांबलेले आहेत, त्यांना सुद्धा आपण काही गोष्टी विचारणार आहे की काही गोष्टींमध्ये मला काका सांगा की या लोकसभा मतदारसंघामध्ये जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवले का? आता असा प्रश्न आहे बघा, आता की राजकारण आहे. राजकारणामध्ये कसं होतं, हे जुने स्टोरी काढतो आपण, ते काय उपयोग होत नाही. आता मोदी सरकारने आले 2-10 वर्ष तर काढले. आधी सगळ्यांना अगदी बातम्या अशा दिल्या की 15-15 लाख रुपये तुमच्या खात्यावर भरूयात. तसे तर काही लोकांना कुणाला काही पैसे मिळाले नाहीत. नोकऱ्यावाल्यांना काय नोकऱ्या मिळाल्या नाहीत. अद्याप पण आम्ही शिकून असंच पडले, आम्हाला एक नोकऱ्या नाही आहेत. पण आता मला असं माहिती आहे की मग आता सरकारला कुठले हे द्यायचं, हे बी लोकांना प्रश्न पडला आहे. म्हणून आता माझं तर मत असं आहे की सरकार बदलावं, म्हणजे काय ते त्याच्यातनं निष्पन्न होईल. म्हणजे तरुण विद्यमान जे खासदार आहेत जवळपास त्यांच्या 3 टर्म सुप्रिया सुळेंनी काढलेल्या इथं आहेत खासदार आहेत, त्या संपर्कात असतात का की इथे सुद्धा नवीन चेहरा म्हणून सुनेत्रा पवार यांना लोक यावेळेस संधी देतील असं वाटतं? माझं तर मत आहे की आता जुन्यापैकी ते तर सुप्रिया सुळे आहेत, त्यांना साधारणतः निवडून देण्याचं अतिशय उत्तम असावं, असं माझं तो वैयक्तिक मत आहे. आता इतरांचं काय मत असेल ते आता मी सांगू शकत नाही. इथे तरुण सुद्धा काही लोक आहेत. या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदारांनी तुमचे प्रश्न सोडवले का? नाही सर, तसं नवीन म्हणजे आमचे प्रश्न बरेचसे असे अपूर्ण राहिलेले आहेत, त्यामुळे नवीन चेहऱ्याला आम्ही संधी देऊ इच्छितो आहे. नवीन चेहरा म्हणजे यावेळेस कुणाला संधी द्याल बारामती मतदारसंघातून? आता बारामती मतदारसंघातनं सुनेत्राताई आहेत, त्यांना संधी देऊ इच्छितो. तर ते आमचे प्रश्न सोडतील अशी आशा करतो त्यांच्याकडे. सुनेत्रा पवार एक नवीन चेहरा देऊ त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, कारण की सुप्रिया सुळे यांनी सुद्धा अनेक टर्म इथे काढलेले आहेत, पण नव्याने चेहरा देऊ आणि नवीन नेमकं काय ते काम करतील हे देखील पाहणं औत्सुक्याचं आहे. असं वेगवेगळ्या प्रतिक्रिया इथे लोकांच्या येत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काही भाग हा शहरी भाग आहे, काही भाग हा ग्रामीण भाग आहे. शहरी भाग भाजप विचारधारांचा, महायुतीच्या विचारधारांचा आहे, पण त्या ठिकाणी अधिक मतदान झालं तर तो फायद्याचा आहे. ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसून येत आहेत. आपण आत्ता काही प्रतिक्रिया पाहिल्या की त्याच्यामध्ये लोकांना या केंद्र सरकारकडनं, मोदी सरकारकडनं अपेक्षा होत्या, पण त्या काही ठिकाणी पूर्ण झालेल्या नाही आहेत. रोजगाराचा विशेषतः ज्या मुद्दे अनेकांनी काढल्याचं दिसून येतं त्याविषयी नाराजी दिसून येते. एक वेगवेगळ्या प्रतिक्रिया या मतदारसंघातून दिसून येत आहेत. या सर्व प्रतिक्रियावरनं आपणासही अंदाज येतोय की नेमकं वजन कुणाचं अधिक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, बारामती लोकसभा मतदारसंघ.